एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे यांना नेण्याकरता म्हणजे मुंबईला आणण्याकरता हेलिकॉप्टर दरेगावी दाखल झालेला आहे। आता ही दृश्य पण आलेली आहेत। मगाशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली होती। आता ही दृश्य आपण बघतोय। हेलिकॉप्टर दरेगावी दाखल झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे मुंबईकरता रवाना होतील। सध्या त्यांच्या दरे या निवासस्थानी मुख्यमंत्री यांच्यासोबत आमदार महेश शिंदे सुद्धा आहेत असं कळतंय। एकनाथ शिंदेंसोबत महेश शिंदे सुद्धा आहेत असं कळतंय। आणि मुंबईकडे परतत असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा मुलगा म्हणजे लेक खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा असणार आहे असं कळतं आहे। दरेगावी हेलिकॉप्टर दाखल झालं। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही मुंबईकडे रवाना होऊ शकतात। आमदार महेश शिंदे त्यांच्यासोबत आहे असं कळतं आहे। काल त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या तब्येती संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली होती। हेच ते आमदार महेश शिंदे ते आता निवासस्थानी दरे यांच्या म्हणजे दरेगावी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आहेत त्यांच्यासोबत। आणि याच हेलिकॉप्टरमधून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे पुन्हा रवाना होतील। आधी ते ठाण्याला जातील त्यांच्या घरी असं कळतं आहे। आणि त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा असणार आहेत असं कळतं आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना अधिक विचारूया। विशाल, काय अपडेट? शिंदेंना नेण्याकरता दरेगावी हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे। हा, नक्की दरेगावी हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे काही वेळापूर्वी। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता सध्या घरातून बाहेर पडतायत आणि ते हेलिकॉप्टरकडे नेलेले आहेत आणि काही वेळामध्ये ते मुंबईकडे रवाना होतील। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि त्या ठिकाणाहून घरातून ते सध्या बाहेर पडलेले आहेत। आणि तब्येती संदर्भात काय कळतंय? तब्येत त्यांची बरी आहे का? 2 दिवस जरा तब्येत बरी नव्हती म्हणून ते दरेगावी होते। हा, एकनाथ शिंदे यांची तब्येत अत्यंत चांगली आहे आणि ते घरातून बाहेर पडून जननी माता या मातेच्या दर्शनासाठी ते निघालेले आहेत। आणि तेथून ते गावातील ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी सध्या घरातून बाहेर पडलेले आहेत। आणि यानंतर बरोबर 2 वाजता त्यांचं हेलिकॉप्टरवरून मुंबईच्या दिशेने रवाना होतील। बरं, नक्की धन्यवाद विशाल, माहिती दिली त्याबद्दल। निमलष्करी दलात महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे। मात्र असं असतानाही केवळ 3.29% महिलांचीच तैनात करण्यात आलेली आहे। महिलांची तैनाती करण्यात आलेली म्हणजे त्यांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती समोर आली। समुद्रातील मासे महाग झाल्यानं पापलेट, रावस, हलवा, सुरमई यासारखे मासे आता सामान्यांना परवडत नाहीत। समुद्रातील प्रदूषणामुळे मासळीचा दुष्काळ निर्माण झालाय, त्यामुळे मत्स्यप्रेमींच्या ताट्यातील मासळी गायब होताना दिसते। महापालिकेची परवानगी न घेता बॅनरबाजी करणाऱ्यांवर अकोला मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय। अकोट फैल ते सिटी कोतवाली पोलिसांच्या हद्दीत अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाऊ यांच्या शासकीय निवासस्थानी गोंधळ घालणाऱ्या वंचितच्या 8 कार्यकर्त्यांना वंचितमधून 3 वर्षांकरता निलंबित करण्यात आले अशी माहिती वंचितच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांनी दिलेली आहे। गुहागरच्या कारुळ गावातील खाडीजवळ असलेल्या डोंगरामध्ये बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचं समोर आलंय। दरम्यान महसूल खातं याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। जळगावच्या नशिराबाद गावात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील वीज पंपामध्ये बिघाड झाल्यानं 2 दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातोय। परभणी महानगरपालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून प्रशासक राज आहे। दरम्यान मनपा प्रशासकांनी 2.5 वर्षात 239 वेगवेगळ्या प्रकारचे ठराव पारित केले, त्यामुळे परभणीमध्ये प्रशासकांचा एकहाती कारभार सुरू असल्याची चर्चा आहे। गुहागरमध्ये लाकूड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याचं समोर आलंय। दरम्यान याकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर जंगलतोडीला आळा घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये कारुळ विसापूर खाडीजवळ असलेल्या कांदळवनाची अज्ञाताने कत्तल केल्याचं समोर आलंय। खाडीच्या पात्रात अंदाजे 50 ते 60 फूट आत मातीचा भराव केल्याचं समोर आलंय। रायगडमधल्या माणगावातील काळा नदीत महाकाय मगरींचं दर्शन घडलंय। या ठिकाणी मगरींच्या संख्येत वाढ झाली असून मानवी वस्तीतही मगरींचा मुक्त संचार बघायला मिळतो।
चिपळूणमध्ये 21व्या पंचवार्षिक पशुगणनेला सुरुवात झालेली आहे। ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पार पडली आहे। यामध्ये 16 प्रजातींची गणना केली जाणार आहे।